आपली सक्सेस, आपली प्रगती, आपली ग्रोथ, आपली अचीवमेंट ह्याच्यामध्ये आणि आपल्यामध्ये जर कोणी उभं राहिलं असेल, जर कुठला अडथळा असेल, तर तो सर्वात मोठा अडथळा म्हणजे आपण स्वतः आहे. येस मित्रांनो, अशा लाईफमध्ये खूप साऱ्या गोष्टी असतात ज्या अडथळा म्हणून येतात. बरेचसे लोक असतात, परिस्थिती असती. पण या सगळ्यांच्या पेक्षा पण जास्त मोठी कुठली जर गोष्ट आहे, जे आपण आणि आपल्या सक्सेसच्या मध्ये, आपल्या ग्रोथच्या मध्ये जर आहे, तर ती म्हणजे आपण स्वतः आहे. दुसरं कोणीही नाही मित्र. आणि आपल्याला कुठल्या कुठल्या गोष्टी अडवतायत माहितीये तुम्हाला? या काही गोष्टी आहेत ज्या महत्वाच्या आहेत, ज्या आपल्याला रोखतात आपल्या सक्सेस पासून, आपल्या अचिव्हमेंट पासून. आणि त्यातली नंबर वनची गोष्ट आहे, ती म्हणजे आपले विचार, आपले थॉट्स, आपले निगेटिव्ह थॉट्स. आपल्याला मी करू शकत नाही, मला जमणार नाही, माझं नशीबच खराब आहे. आपण सगळं नशिबावरती सोपवून देतो. किंवा माझे आई वडिलांचा सपोर्ट नाही, किंवा मला कोणी सांगणारा नाही, कोणी शिकवणारा नाही, कोणी गाईड देणारा नाहीये. आपण सगळ्या गोष्टी दुसऱ्यांवरती सोडून देतो. पण मित्रांनो, जर आपल्याला लाईफमध्ये सक्सेसफुल व्हायचं असेल, तर त्याला एकच व्यक्ती आपल्याला सक्सेसफुल बनवू शकतो, आणि तो म्हणजे आपण स्वतः. आणि आपले जे निगेटिव्ह थॉट्स आहेत, ते आपल्याला त्याच्यापासून रोखतात, आपल्या सक्सेस पासून आपल्याला रोखतात. आपले जे विचार आहेत, निगेटिव्ह थिंकिंग, ते कंटिन्युअसली निगेटिव्ह आलं. जवळजवळ दिवसातून आपण 70-80 हजार विचार करत असतो. 70,000 थॉट्स आपल्या माइंडमध्ये येत असतात. त्यातले जवळजवळ 90 ते 95% थॉट्स हे निगेटिव्ह आहेत. जर आपण कंटिन्युअसली निगेटिव्ह थॉट्स करत असू, तर आपल्या हातून पॉझिटिव्ह गोष्टी घडणारच नाहीत मित्रांनो. इनफॅक्ट त्याच्यासाठीच मी माझं वर्कशॉप आहे, कारण की आपल्यावरती इतका हा निगेटिव्ह थॉट्सचा इम्पॅक्ट झालेला असतो की ते कॉन्क्रीट झालेलं असतं. आणि त्याच्यासाठी मी माझं एक ऑनलाईन वेबिनार घेतो, रिवायर युअर माइंड अँड ट्रान्सफॉर्म युअर लाईफ. जर आपण आपल्या विचारांना कारण की जर आपण आपल्या विचारांना बदलू शकलो, जर निगेटिव्हला रिप्लेस करून पॉझिटिव्ह विचार करायला सुरुवात केली, तर बऱ्याचशा लाईफमध्ये खूप वेळ लागणार नाही आपल्याला. आपल्या लाईफमध्ये आपण त्या चांगल्या गोष्टींना अट्रॅक्ट करायला सुरुवात करू. पण ते करण्यासाठी आपल्याला आपलं हे जे निगेटिव्ह जंक आपल्या डोक्यामध्ये बराचसा घुसलेला आहे, त्याला बाहेर काढावं लागेल. तर आपलं जी देवाने दिलेली ताकद आहे, आपले जे सबकॉन्शियस माइंड आहे, त्याची शक्ती आपण समजून घेतली, तर आपण बऱ्याचशा गोष्टी आपल्या लाईफमध्ये मॅनिफेस्ट करू शकतो. तेच मी माझ्या वेबिनारमध्ये सांगतो. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला ह्याची लिंक मिळेल. तुम्ही हा व्हिडिओ संपल्यानंतर त्या लिंकवरती क्लिक करून माझ्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये जॉईन व्हा. तुम्हाला त्याचे सगळे अपडेट्स, पुढच्या वेबिनारचे अपडेट्स मिळतील. वेबिनार कम्प्लिटली फ्री आहे मित्रांनो. दुसरी गोष्ट म्हणजे आपला विश्वास, आपला स्वतःवरचा विश्वास. जर आपण आपल्या स्वतःवरतीच विश्वास नाही ठेवला, तर लोक आपल्यावरती कशासाठी विश्वास ठेवतील? असं म्हणतात, इफ यू बिलीव्ह इन युअर सेल्फ, वर्ल्ड विल डू द सेम, वर्ल्ड विल स्टार्ट बिलिव्हिंग इन यू. म्हणजे काय, जर तुम्ही स्वतःवरती विश्वास ठेवला, तर दुनियाकडे काही ऑप्शन नाही, दुनिया पण तुमच्यावरती विश्वास ठेवायला सुरुवात कराल. तर पण बऱ्याचशा लोकांना स्वतःवरती सेल्फ डाऊट, त्यांना दुनियावरती विश्वास आहे. बघा, तुम्ही बसमध्ये बसलाय, ट्रेनमध्ये बसलाय, किंवा प्लेनमध्ये बसलाय, कधी जाऊन चेक केलंय की बाबा पायलटनी ड्रिंक तर नाही केलेलं, किंवा पायलटकडे खरंच लायसन्स आहे का चालवण्याचं, किंवा त्याचं लायसन्स एक्सपायर तर नाही झालेलं, किंवा कधी बस ड्रायव्हरचं जाऊन चेक केलं का की त्याचे ब्रेक्स लागतायत का नक्की गाडीचे? आपण कधीही, आपण कार चालवताना कधी पहिल्यांदा लगेच ब्रेक्स चेक नाही, आपण डायरेक्ट गाडी स्टार्ट करतो आणि गाडी चालवायला सुरुवात करतो. आपल्याला माहिती आहे, विश्वास आहे आपल्याला की बाबा पायलट व्यवस्थित असल. ह्या सगळ्या गोष्टींवर आपण दुसऱ्या लोकांवरती खूप विश्वास ठेवतो, पण ज्यावेळेस सिच्युएशन आपल्या स्वतःची येते ना, आपल्या स्वतःवरती विश्वास नाही. मला जर कोणीतरी सांगितलेलं सर तू नाही करू शकत, आपण त्याच्यावरती लगेच विश्वास ठेवतो. पण आपण स्वतःला नाही म्हणत कधी की नाही, आय कॅन डू इट, मी स्वतः करू शकतो. आणि जे लोक हे स्वतःवरती ज्यांचा विश्वास आहे ना, ते लोक लाईफमध्ये खूप सक्सेसफुल होतात. तर ही दुसरी गोष्ट आहे. तिसरी गोष्ट म्हणजे आपली फिअर. आपल्यामध्ये भरपूर गोष्टींची, अलग अलग गोष्टींची फेल होण्याची भीती आहे. लोक काय म्हणतील याची भीती आहे. असं म्हणतात की दुनिया का सबसे बडा रोग क्या कहेंगे लोग. लोक तर नावं ठेवणार आहेत, तुम्ही चांगलं करा, वाईट करा, किंवा काहीच करू नका, लोक नावं ठेवणार आहेत. जे लोक नावं ठेवणार आहेत ते नावं ठेवणारच आहेत. बऱ्याच लोकांना नो ऐकण्याची भीती वाटते, कोणीतरी नकार दिल्याची भीती वाटते.
म्हणजे रिजेक्शनची भीती वाटते. तर ह्या लाईफमध्ये आपल्याला ह्या सगळ्या ह्याच्यातून जावंच लागणार आहे मित्रांनो. तर लोक काय म्हणतील ह्याची खूप मोठी भीती वाटते. तर जसं आपल्याला आपलं पहिलं काम काय आहे, आपल्याला जर कॉन्फिडन्स लेवल आपला इथं आहे, तर आपली फिअर लेवल वरती असणार आहे. पण आपण जर आपला कॉन्फिडन्स लेवल वाढवला, तर फिअर लेवल ऑटोमॅटिकली कमी होणार आहे. आणि तो जर स्वतःवरचा कॉन्फिडन्स वाढवायचा असेल, देवाने आपल्याला इतकं स्ट्रॉंग बनवलेलं आहे, इतकं स्ट्रॉंग बनवलेलं आहे. आपल्याला सबकॉन्शियस माइंड, आपलं माइंड इतकं. पण सगळ्यात प्रॉब्लेम काय झालेला आहे, आपला माइंड जे आहे ना, हे आपलं दोस्त पण आहे आणि आपलं दुश्मन पण आहे. जर आपण तशा पद्धतीने आपल्या माइंडला घ्यायला सुरुवात केली, तर ते आपल्याला कुठल्या कुठे घेऊन जाईल. पण जर आपण निगेटिव्ह थॉट्सला अजून थारा दिला, अजून त्याला जर वाढवायला सुरुवात केली, त्या एका विचारांचे 10 विचार, 10चे 100, 100चे 1000 असं व्हायला सुरुवात होती, आणि आपण अजून मागं मागं सरकायला सुरुवात होतो. कारण की आपलं मन जे आहे ना, हे आपलं दोस्त पण आहे आणि दुश्मन पण आहे. तर मित्रांनो, त्याच्यासाठीच माझं वेबिनार जरूर अटेंड करा. तुम्हाला खूप फायदा होईल. तर आपल्याला भीती, आपली ही जी भीती आहे, ही भीती पण आपल्याला आपल्या सक्सेस पासून रोखते. पुढची एक महत्वाची गोष्ट आहे, ती म्हणजे आपली सवय ओव्हर थिंकिंगची. बऱ्याचशा गोष्टी आपल्या लाईफमध्ये होणार पण नाहीयेत, त्याच्याबद्दल आपण सतत विचार करतोय. आपण एकतर भविष्यामध्ये किंवा एकतर भूतकाळामध्ये, आपण प्रेझेंटमध्ये जगतच नाहीये. आणि जे काही सक्सेस आहे, जे काय हॅपीनेस आहे, जे काय आनंद आहे, तो आजमध्ये. फ्युचर रिग्रेट, तुम्ही पास्ट म्हणजे भूतकाळाला तुम्ही बदलू शकत नाही. भूतकाळातून काही गोष्टी शिकू शकता, पण तुम्ही त्याच्यातून बदलू नाही शकत. आणि भविष्य तुमच्या हातात नाहीये, म्हणजे बऱ्याचशा गोष्टी आपल्या हातात नाहीयेत. काही गोष्टी नाहीयेच, आपण आतापासून करायला सुरुवात केलं तर आपल्या गोष्टी, आपण त्या दिशेने जाऊ शकतो. पण बऱ्याचशा गोष्टी आपल्या हातात पण नाहीयेत. आणि ज्या गोष्टींबद्दल आपण खूप ओव्हर थिंकिंग करतोय, त्यातल्या जो जो 70-80% गोष्टी आपल्या गोष्टी लाईफमध्ये होणारच नाही. आणि त्याचं आपण आतापासूनच ओव्हर थिंकिंग करतोय. तर हे ओव्हर थिंकिंग सुद्धा आपल्याला आपल्या सक्सेस पासून थांबवत आहे. आणि अजून एक महत्वाची गोष्ट आहे मित्रांनो, ती म्हणजे कम्फर्ट झोन. आपल्याला कम्फर्ट झोन हा अशी जागा असते जिथे आपल्याला कम्फर्टेबल वाटतं. बऱ्याच लोकांना नवीन जॉब किंवा नवीन ऑपॉर्च्युनिटी आली तर नको वाटतं. कारण की त्यांना हे जे कम्फर्टेबल आता जे चाललंय, त्याच्यातून बाहेर पडायची इच्छा नाहीये. त्यांना हे कम्फर्ट झोन वाटतो. पण जे नवीन आव्हानं स्वीकारू आपण, तर आपण आपल्या लाईफमध्ये नवीन चॅलेंजेस स्वीकारू, तर आपल्या लाईफमध्ये आपण ग्रोथ होईल आपली. असं इंग्लिशमध्ये वाक्य आहे की शिप्स आर सेफ इन हार्बर. म्हणजे जे बोटी असतात समुद्रातल्या, हार्बर म्हणजे बंदर, किंवा म्हणजे जिथं बंदरावरती जिथं बोटींना बांधलं जातं समुद्राच्या किनारी. शिप्स आर सेफ इन हार्बर, बट दॅट इज नॉट द पर्पज ऑफ शिप्स. शिप्स त्याच्यासाठी बनलेले नाहीत की बंदरावरती त्या राहतील. त्यांना तर समुद्रामध्ये जायचंय, मोठ्या मोठ्या लाटांना त्यांना फाईट करायचं. तसंच आहे आपलं. आपला कम्फर्ट झोन मध्ये राहून आपण कधीही ग्रो होऊ शकणार नाही. आपल्याला जर लाईफमध्ये ग्रो करायचे, अचीव्ह करायचे, मोठे मोठे अचिव्हमेंट्स करायच्यात, तर आपण कम्फर्ट झोन मध्ये राहून करू शकत नाही. असं म्हणतात, कम्फर्ट झोन इज अ व्हेरी नाईस प्लेस, बट नथिंग ग्रोज देअर. कम्फर्ट झोन ही खूप चांगली जागा आहे, पण तिथं काही उगवत नाही. आणि अजून एक महत्वाची गोष्ट जी आपल्याला आपल्या सक्सेस पासून रोखती, आपणच आपल्या अडथळ्यामधला, ते म्हणजे आपला स्वतःवरचा सेल्फ डाऊट. स्वतःवर असलेला सेल्फ डाऊट, की मी नाही करू शकत, दुसरा करू शकतो पण मी नाही करू शकत, मला माझ्यावरती विश्वास नाहीये. आणि मित्रांनो, अ, आपण आपले जो सेल्फ डाऊट आहे तो जर कमी करायचा असेल, तर आपल्याला देवाने जे दिलंय ना, त्याची शक्ती आपली, आपण किती पॉवरफुल आहोत, ते ओळखण्यासाठी तुम्ही जरूर माझं वेबिनार अटेंड करा. तुम्हाला लक्षात येईल की आपल्याला देवाने किती पॉवरफुल बनवले, मायटी बनवलेले. देवानी आपल्याला काहीही हात म्हणजे राखून ठेवलेलं नाही. देवानी आपल्याला इतकं युनिक आणि इतकं पॉवरफुल बनवलेलं आहे. पण आज आपण भीती, ओव्हर थिंकिंग, निगेटिव्ह हे जे थॉट्स आहेत आपल्याला, सेल्फ डाऊट, सेल्फ क्रिटिसिझम, सेल्फ कंडमनेशन, ह्याच्यामुळं आपण आपला कॉन्फिडन्स, लॅक ऑफ कॉन्फिडन्स, या सगळ्या गोष्टींमुळे आपण मागं राहतोय. तर मित्रांनो, आपणच आपल्या आणि आपल्या सक्सेसच्या मध्ये आहोत.
तर आपल्याला जर मोठं अचीव करायचे असेल, गोल्स अचीव करायचे असेल, टार्गेट अचीव करायचे असेल, तर आपल्याला ह्याच्यातून बाहेर पडावं लागेल. आणि त्याच्यासाठी जरूर तुम्ही माझं वर्कशॉप अटेंड करा. लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे. व्हिडिओ आवडला असेल तर जरूर लाईक करा, तुमच्या मित्रांबरोबर शेअर करा. थँक्यू सो मच मित्रांनो. पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया. थँक्यू सो मच.